जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी येते नाशिकमधून। गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे। नाशिकचे अनेक हॉटेल बायोगॅस आणि चुलीवर आता सुरू झालेत। नाशिककर चुलीवरच्या मिसळचा आता आस्वाद घेतात आणि गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायाला मात्र मोठा फटका बसताना दिसतोय। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या नाशिकमधून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। काय नेमकं नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायासंदर्भात सुरू आहे, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, हॉटेलमध्ये कमर्शियल गॅस उपलब्ध नाहीये, त्यामुळे अनेक हॉटेल आता बंद झालेले आहेत। मात्र बायोगॅस आणि चुलीचा आता आधार घेत स्वयंपाकघरं सुरू झाले असल्याचं कळतंय। त्यामुळे काय नेमकी परिस्थिती नाशिकमध्ये दिसतेय? नक्कीच खरं तर युद्धाचा परिणाम संपूर्ण देशभरात जाणवू लागला आहे। तो नाशिकमध्ये देखील त्याच पद्धतीने जाणवतोय। खरं तर कमर्शियल गॅस बंद झाली आहेत आणि कमर्शियल गॅस या इथं जर तुम्ही या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे आहेत कमीत कमी 10 ते 15 हे गॅस सिलेंडर आहेत जे आता संपलेले आहेत आणि आता हॉटेल मालकांना आता संपूर्ण जे स्वयंपाक आहेत, मिसळ जी आहे जी नाशिककर आवडीने खातात, ही सगळी मिसळ आता बायोगॅस आणि चुलीवर करावी लागते। ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता सध्या ही मिसळ बनते आणि ह्या संपूर्ण ही जी मिसळ आहे ती बायोगॅस आणि चुलीवरती करतायत आणि हा सगळा थेट जो परिणाम आहे तो आता सध्या जाणवू लागलेला आहे। ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपण बघू शकतो की हा ज्या पद्धतीने हॉटेल मालकांना या गॅसचा जो फटका बसल्यानंतर पर्यायी कशी व्यवस्था करता येईल याबद्दल आता हे समोर आता दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळेजण आता बायोगॅसवरती आणि चुलीवरती शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। ही संपूर्ण मिसळ जी आहे आता ही चुलीवरती मिळते। खरं तर नाशिककर हे चुलीवरची मिसळ खाण्यासाठी अनेक ठिकाणी जातात, पण आता जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण हॉटेलवरच चुलीवरचं जेवण बनतंय आणि मिसळ बनते। यामुळे आता सगळ्या नाशिककरांना चुलीवरच्या मिसळचा आस्वाद मिळतोय। आपल्याबरोबर याबरोबर बोलण्यासाठी हॉटेल मालक अगदी सागर, खरं तर पूर्वी काही हॉटेलमध्ये अशा प्रकारे चुलीवरची मिसळ मिळायची, मात्र आता कंपल्सरी ही चुलीवरची मिसळ सगळीकडे नाशिककरांना मिळू लागलेली आहे। त्यामुळे मिसळीची चव बदलली आहे का हे सुद्धा आता बघावं लागणार आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।